गोंदिया शहराच्या टीबी-टोली भागात असलेल्या विद्यानगर गणेशोत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान 10 दिवसीय विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून 9व्या दिवशी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विद्यानगर भागात राहणाऱ्या महिलांनी स्वतःच्या घरून खाद्यसामुग्री तयार करून आणत आनंद मेळाव्यात विक्री केली। यात साबुदाणा वडा, अळू पाण्याच्या वड्या, दहीवडे, भेलपुरी, मिसळ, कांदे पोहे, उपमा, आईस्क्रीम, फ्रूट शेक, रसगुल्ला आदी खाद्य सामग्री तयार करून आणत फक्त 30 रुपये प्लेट प्रमाणे विक्री करण्यात आले असून या आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीसह वयोवृद्ध लोकांनी हजेरी लावत आनंद मेळाव्याचा आनंद घेतला। संपूर्ण 10 दिवस विद्यानगर गणेशोत्सव समितीद्वारा मागच्या 12 वर्षापासून क्विज कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर आपलं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, याच्यानंतर कराओके संगीत कार्यक्रम, आनंद मेला उत्सव अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन आम्ही संपूर्ण 10 दिवसपर्यंत निरंतर करत असतो। फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसुद्धा असते। अशा प्रकारचे विविध कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी जे सांगितलं, गणेशोत्सव एक कौटुंबिक वातावरणामध्ये साजरा झाला पाहिजे, तीच परंपरा कायम करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यानगर गणेशोत्सव समिती सर्वांच्या सहकार्याने कुठेही मिरवणूक न काढता त्याचा लोकांना काहीतरी चांगला फायदा मिळाला पाहिजे, प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्या स्टेजवर नवीन पोरं तयार झाले पाहिजे, महिलांची स्टेज डेअरिंग वाढली पाहिजे आणि त्यांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये पुढच्या काळात त्यांना फायदा झाला पाहिजे। या अनुषंगाने विद्यानगर गणेशोत्सव समिती मागील 12 वर्षापासून अशा विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात। विद्यानगर गणेशोत्सव समितीच्या वतीने मागील 8 वर्षापासून गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून यात शालेय विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, व्याख्यान, कराओके गीत, पूजा थाली सजावट, ऑर्केस्ट्रा, क्रीडा स्पर्धा, आनंद मेला असे उपक्रम राबविले जातात। तर विशेष बाब म्हणजे हा मंडळ गणेशोत्सवाकरिता देणगी मागत नाही, तर स्वतः ज्या लोकांनी देणगी दिली त्याच पैशातून 10 दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, हे विशेष। मी आज दहीवडे लावलेले आहे आणि याचं चांगलं उत्कृष्ट म्हणजे प्रतिसाद मिळत आहे आणि सगळे म्हणत आहेत की खूप टेस्टी बनले आहेत म्हणून। करीब 9 वर्ष झाले आनंद मेळा सुरू आहे तर आणि हर वर्षी चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला। यहाँ पे मैंने ग्लास पेस्ट्रीज का स्टॉल लगाया है और यहाँ हर साल ये आयोजन होता है गणेश उत्सव के समय पे, और जो यहाँ के जो वराड़े सर हैं बहुत अच्छा कार्यक्रम यहाँ पे हर साल करते हैं और जो रेट डिसाइड करती है कमेटी उस हिसाब से हम लोग करते हैं यहाँ पे प्रोग्राम, और बहुत अच्छा प्रोग्राम हुआ है। ये विद्यानगर गणेश उत्सव हमारे वराड़े भैया जो कार्यक्रम करवाते हैं उसमें जो ये सब 10 दिन उत्सव होता है जिसमें अलग अलग प्रकार के प्रोग्राम्स होते हैं और बहुत लोग पार्टिसिपेट भी करते हैं। और अभी जो आनंद मेला है उसमें एक से एक चीज़ें रखी गई है, बहुत अलग अलग वैरायटी की, और सब होममेड है, सब अपने अपने घर से कोई बना के लाता है, कोई यही बनाता है, तो वो बहुत टेस्टी रहती है और सेहत के लिए अच्छी भी रहती है। यामध्ये ना सगळे जे पदार्थ ठेवलेले आहेत ते खूप टेस्टी आहेत आणि होममेड असल्यामुळे ऑब्वियसली हेल्दी आहेत सगळ्या आपल्या हेल्थसाठी। आणि यामध्ये सगळ्या हा ठेवलेले आहेत पदार्थ ते मॅक्झिमम कमी प्राइसमध्ये जास्ती क्वांटिटी देतात आणि हेल्थसाठी छान असतात। बहुत अच्छा लग रहा है और टेस्ट भी बहुत है। मैं तो एक प्लेट ली, अभी दूसरा प्लेट ले रही हूँ। हे खूप छान आहे। इथे दिस इज द फर्स्ट फूड फेस्टिवल जिथे सगळे होममेड आयटम्स असतात आणि सगळे घरीच बनवतात आणि स्वच्छ आहे आणि हेल्दी पण आहे। असं काही नाही की एकदम फूड फेस्टिवल आहे तर ऑइली राहील किंवा हे राहील, हेल्दी आयटम्स पण आहेत। मुलांसाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे, सो एव्हरी एज ग्रुप इथे एन्जॉय करू शकतो। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।